बोईसरचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने उतरले आणि हा खूप मोठा विजय मला वाटतं जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात मोठा विजय हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आला। त्यांचा खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। गेल्या अनेक वर्षापासून इथे महाविकास आघाडीची सत्ता होती, महिवाची सत्ता होती, परंतु तुम्ही याला कुठेतरी छेद पार पाडले होते, काय बोलतो? गेल्या 5 वर्षापूर्वी मी स्वतः शिवसेनेचाच उमेदवार उभा होतो। तिथे काही आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सर्व सिस्टीममधून चुक्या झाल्या आणि माझा निसटता पराभव तिथे झाला आणि त्या 5 वर्षात त्या ज्या झालेल्या चुका होत्या त्या सर्व पुन्हा त्या जोमात उभा राहून बांधणी केली आणि सर्वांनी म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, माजी राज्यमंत्री असतील, सर्व टीम माझ्या पाठीचे खंबीरपणे उभे राहिले म्हणून हा आता बोईसरचा सर्वात मोठा विजय झालेला आहे। लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय सांगतो? लाडक्या बहिणीने आमच्या पाठीचे होत्याच, पण त्याचबरोबर इथे असलेला मच्छीमार, आदिवासी बांधव, ओबीसी बांधव, शेतकरी बांधव, या भागातील कामगार, औद्योगिक वसाहत आहे त्या भागातील, हे सर्व महायुतीच्या पाठीचे होते, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीचे होते म्हणून हा विजय झालेला आहे। या विजयामध्ये मुस्लिम समाजाचा रोल ही आहे तुम्हाला जिंकण्यासाठी। सर तुम्ही काय सांगाल याबद्दल? हो, जो ह्या राष्ट्राबद्दल प्रेम करतो तो मुस्लिम माझ्याबरोबर होता आणि मला त्या मुस्लिमांचा अभिमान आहे। कोणती विकास कामं प्रथम करणार आहात तुम्ही? विकास कामं जी इथे मोठी आता MIDC वाढवण्याच्या संदर्भातला माझा एक विषय आहे। ह्या भागामध्ये चांगलं असं हॉस्पिटल असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये, त्या संदर्भातले आणि रस्ते वगैरे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच, परंतु इथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा वाढेल तो माझा फोकस असणार आहे। सर आपण हॅट्रिक मारली आहे पालघर बोईसर जायचं, काय बोलणार आपण नेमकी? आपण दोनदा आमदार झाले, दोनदा आमदार झालो होतो आणि मागे माझा गॅप घेतला हां तो काही आमच्या थोड्याच चुक्या झाल्या कार्यकर्त्या, पण त्याच्यानंतर जी आम्ही भरारी घेतली ते आपण बघितलेलं आहे की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या फरकाने आमची सीट ही इथे बोईसर विधानसभा विजयी झालेली आहे।